तरी आपण चांगलं व्हायला पाहिजे। आपल्या मुलीला शिकवायचंय की तू काय करायचंय, पुढं तू काय करायचं, तुझं कार्य काय असलं पाहिजे। फक्त शिकून उपयोग नाही, तर तू एक हिंदू आहेस म्हणून जगायचंय। आणि दौंडमध्ये या संमेलनाचं आयोजन केलंय, काय सांगाल कशा पद्धतीने हे संमेलन होतं, कशा पद्धतीने जे वक्ते होते त्यांनी कशा पद्धतीने संबोधित केलं, काय सांगायला? जय श्री राम। हिंदू सम्मेलन का हेतु यह था कि सब हिंदू एकजुट होकर जागरूक होना जरूरी था। हिंदू सम्मेलन का जो महत्व था कि जो जातिवादी में जो बढ़ गए ले वो एक धार में आकर एकजुट में आकर हिंदू संगठित होके हिंदू धर्म के लिए काम, अपने संस्कृति के लिए काम करना बहुत जरूरी था। और जो बटे हुए हैं जिसमें सेकुलर हिंदू है, जो हिंदू को विरोध कर रहे, उनको एक जगह पर लाकर एक अपनी संस्कृति जो खत्म हो चुकी है वो जागरूक करने के, इसलिए हिंदू सम्मेलन का देश भर में संचालन चालू है। आजच्या कार्यक्रमामध्ये तरुणांचा कसा प्रतिसाद होता? ठीक होता, कमी आहे, आज कमी आहे, भविष्यात याच्यापेक्षा 3 पटांनी हिंदू संमेलन मध्ये गर्दी होणार। आता हिंदू एवढा जागला नाहीये दौंड मध्ये, पण आने वाले टाइम में हिंदू और बहुत ज्यादा जागेगा।